महोदय, महाराष्ट्र आता कुठे चालला आहे आणि आमच्या बरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या. फार गंभीर विषय आहे हा नाशिकचा. हो, पाणीच दिलेल्याचा विषय आहे. कोणतं पाणी तेही सांगतो ना. ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना. जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. त्यांचा संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. त्यामुळे थांबा जरा. अध्यक्ष महोदय, या अशोक खरात या बंधू बाबांनी जे महाराष्ट्रामध्ये हा बंधू बाबा हा ज्योतिष्य सांगतो, काय सांगतो, देवाचा अवतार सांगतो आणि अनेक जवळपास 100च्या वर याचे कारनामे पुढे आले, त्याचे व्हिडिओ क्लिप पुढे आलेले आहेत. देवाच्या धर्माच्या नावाने फसवणारे जे काही बंधू तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रगत महाराष्ट्र म्हणतो आम्ही, पुरोगामी महाराष्ट्र, सगळ्या दृष्टीने पुढे जाणारा महाराष्ट्र, आणि यामध्ये असे जे काही अडकले जात आहेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. या सर्वांना जे घाणेरडं कृत्य, अशोभनीय, म्हणजे हा ओशोक नावाचा जल तयार करायचा, ओशोक, आणि काही लोक तर ते ओशोक जल घ्यायसाठीच जायचे. आणि हा ओशोक जल त्याच्यामध्ये तो वियाग्रा टाकायचा. ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. त्यावेळेस गुलाबरावजी, त्यावेळेस ते कोण देणारे होते, कोणाचा आग्रह होता ते पण मानायला लागलो ना तर मग चुकीच्या दिशेने जाईल. ते देण्यासाठी कोणी आग्रह केला त्याचं नाव मी घेणार नाही, कारण मी नोटीस दिली नाही म्हणून. पण आता तुम्ही मला त्यावर भाग पाडू नका. माझी तुम्हाला विनंती, 35ची नोटीस दिली आहे. अध्यक्ष महोदय, ह्या बंधुगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, संपूर्ण देशामध्ये. आणि ह्यामधून महाराष्ट्राच्या बदनामी बरोबरच ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते. IPS अधिकारी, त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मान शर्मेने खाली गेली, अशा प्रकारचं एक मोठं लाजवणारं आणि शर्मेने मान खाली घालणारी ही घटना. अध्यक्ष महोदय, म्हणजे आमच्याकडे जी माहिती प्राप्त होत आहे या संदर्भात, केवळ SIT नेमून हा प्रकरण काही संपणार नाही. अरे, खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्या महिलांच्या अधिकारासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी तिथे त्यांना बसवलंय, संविधानिक पद देऊन त्या जाऊन तिथे त्या बंधू बाबांच्या पायात पाय धुतात आणि अशा व्यक्तीला, अशा प्रवृत्तीला समर्थन करतात. अध्यक्ष महोदय, अनेक मंत्रिमंडळातील मंत्री त्या बंधू बाबाचे दर्शन घेतात. भगवानचा अवतार, ईश्वराचा अवतार. अरे, थोडी तरी शपथ घेताय, पण तिथे जाताना, या बंधूकडे जाताना थोडा तरी विचार करून जायला पाहिजे. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. अध्यक्ष महोदय, हात दाखवून, बंधुगिरीवर विश्वास ठेवून, ज्योतिषावर विश्वास ठेवून माणूस मोठा होत नाही. पण काही लोकांनाही सवय लागली, तांत्रिक, मांत्रिक, हात बघून किंवा भविष्य बघून सगळं जे काही आहे ह्यामधून अध्यक्ष महोदय फार वाईट ही घटना आहे. अनेक महिलांचं शोषण झाल्याची संपूर्ण व्हिडिओ समोर येत आहेत. आणि हे बंधुगिरी इथेच नाही, किती लोक, किती महाराज असे किती अनेक जण तयार झाले. काल परवा एक थोरात नावाचा कीर्तनकार 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतोय. 16 वर्षाच्या
आणि इकडे कीर्तन सांगत आहे. म्हणजे आतून पुढून कीर्तन आणि आतून तमाशा. कुठे चाललंय हे सगळं? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अनेक जणांची नावं आली. माझी विनंती अध्यक्ष महोदय, हे धर्मांधपणा काही दाखवून धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने या सर्व जवळपास 100च्या वर क्लिप आहेत. अध्यक्ष महोदय, ही महाराष्ट्राची लाज घालवली आहे आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत. 6 आरोपी केले गेले पाहिजेत. जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे. या बंधुभावाला साथ दिली आहे, या नालायक माणसाला, सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती माहिती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासन याच्यात कारवाई करत आहे, सगळ्यांना अवगत आहेच, परंतु शासनाने या संदर्भात गंभीर दखल घ्यावी.